तर बाजा शेठचं आणलेलं हे औषध आपण थांबा जरा मुलींनो, मोबाईल जरा बंद करा. आणि आपण आता मला वाटते 3 दिवस झालं सांगतोय की बाजाचं औषध आणायचं, बाजाचं औषध आणायचं आहे. म्हणून म्हटलं शेअर करूया. बाजाचं औषध आणलं, हे कोर्स आहे. हे कोर्स कंप्लीट केल्यानंतरच बाजाला फेर काढायचं आहेत. कारण की डॉक्टरने तसंच सांगितलं आहे. डॉक्टर बोलले का एवढ्या दिवस थांबलायचा, मग एवढा कोर्स पूर्ण करा, मग बाजाला औषध द्या, मग बाजाला फेरा टाका. कारण की मी विचारलं तरी हे औषध कशाचं आहे, काय एवढं दिलं आहे, तर सर्व प्रकारचं औषध दिलं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कुठलं औषध दिलं आहे, इंजेक्शन पण दिलेली. जर समजा आपण कसं म्हणतो मसलवर मसल म्हणजे शिरोशिर चढली म्हणतो का, तसलं पण दिलं त्याने. म्हणजे समजा त्याचा काय प्रॉब्लेम असला, मसलवर मसल असले, शिरोशिर चढलेली असली, तर ते पण व्यवस्थित होणार. आता ही टॉनिक दिलं आहे बघा, परत ही टॉनिक दिलं आहे बाजा शेट, परत ही टॉनिक दिलं आहे का ऊर्जा 1 2 3, आणि ही ती दुसरी पिशवी आहे काय, ही सगळी इंजेक्शन आहेत. मसलमध्ये द्यायचे आहेत. हे खाद्यातनं द्यायचं आहे, शियाने दिलं आहे. आणि हे जमताळी गोळी आज म्हणजे कोर्स आहे. आणि हे दररोज एक द्यायचं आहे, म्हणजे दररोज 5 दिवस कंटिन्यू द्यायचे आहेत इंजेक्शन, कंटिन्यू 5 दिवस. ही बाजाचं आपले औषध आणलेलं आहे. आणि ही शेअर आपण का करतोय, कारण की दुसरं एक महत्त्वाचं कारण काय, आपल्याला ह्याचे पैसे दिले, ह्याचं पैसे आपल्याला पाठवलेलं, मुंबईवरून पैसे आलेलं बाजासाठी ही घ्या म्हणून मेडिसन, जे डॉक्टरने सांगितलं म्हणून हे शेअर केलं आपण. सांगा ना किती बिल झालं होलसेल आणले. हे होलसेल आणले आपण. ह्याचं बिल झालं 2530 रुपये. कारण की आपण कधी काही लपवलेलं नाही आपल्या फॅमिलीबरोबर. आता हे आजपासून बाजाची ट्रीटमेंट चालू. चला, म्हशीचीच औषधं यांची औषधं देते का? होय, सगळ्यांनी तेच असते. मी महत्त्वाची आहे ते इंजेक्शन, कारण मला पण तीच शंका वाटते, मसलवर मसल असणार ना, शिरोशिर चढलेले असणार, सगळं रिलॅक्स होतं याला. हे 20 ml, सगळी 20 ml ही जंतवली गोळी. हीच काय काय कळालं नाही. भाज्याला दूध कशाचं वाढवतेस, फीड ऑन. चला, ते तर डॉक्टर्सनीच माहीत. ओके, तुम्ही आता कुठं आहे नक्की, कुणीकडं? अमेरिका. श्रेषा कुठली फायनल केली आज? काही ती 2 बाळ आहेत ना, आता ते दाखवा दादा, खालच्या साईडचं, खाली खाली. हा इथे जी पलीकडच्या साईडला, पलीकडच्या साईडला. आगे ही श्रेषा लई लहान आहेत. हा ती ही पण ही किंवा कन्फ्युज झाल्या तुम्ही. लय डॉल दाखवले तिला, त्यामुळे तिला कन्फ्युज झाल्या. ती का त्याला फायनल सांग बा त्यांना. मला ती कलरची पाहिजे, त्या 2 वाल्या बेबी आहेत ना. हा हा, काय झालं, काय म्हटलं का? हा हॅलो, किती डॉलर? किती डॉलर हो? $30. आई गे, एवढं कॉस्टली नको दादा, कमी डॉलर मध्ये जरा कमी डॉलर मध्ये बघा म्हटलं. हा श्रीषा, थँक्यू म्हणून बाबू. हॅलो, हा आवडले, थँक्यू. वेलकम.
दादा चेहरा दाखव तुमचा. दादा सेल्फी कॅमेरा ऑन करा की. तर हे दादा आहेत अमेरिकेत. आम्ही व्हिडिओ करतोय हो. नाव कसं असू दे हो, बरं वाटतं फॅमिलीला पण बघाय आपल्या. नाव कसं म्हणला? हो हो सेव आहे की. सांगा की मला फॅमिलीला. गाव कोणतं इकडचं? बरं गाव कुठलं इथलं इकडचं आपलं? हॅलो गाव गाव कुठलं म्हणला? सावंतवाडी. हा आलं ध्यानात. गोवा. गोव्याजवळ म्हणा. चला तर आता शेडत आलेलो आहे आणि पुन्हा एकदा उत्साह वाढलेला आहे. बाह्या शेत पुन्हा एकदा उत्साह वाढलेला आहे. वन समोर घरचा साज रायबा शेठ आणि कुठलाही आता टिंब शेठ काय नाव पडेल ते. आमच्या डोक्यात होतं साहेबा ठेवायचं, तर परत विचार केला रायबा आणि साहेबा नक्की कोणाला हाक मारतोय. दोघं जण कन्फ्यूज होतील. परत साहेबा म्हणणार रायबाला हाक मारला, रायबा म्हणणार साहेबाला हाक मारले. म्हणजे दोन्ही नावं सेम वाटते ती. म्हटलं जरा बदले विचार. आणि ही लाली बघा नाव कशी चिकनी दिसायला लागल्या लाली. तिचं नावच लाली पडलं आणि चिक्क्याच्या अंगावर जाते मारायला. आणि चला काल सगळ्यांचा बाहेर शेट गैरसमज आलाय. सगळ्यांनी वाटतंय कोणाला गे, तर सगळ्यांनी काय वाटतंय रायबाची आई तिला बाळ झालंय. तर माझी एक चुकी झाली की मी पोस्टमध्ये असं टाकायला पाहिजे होतं की रायबाला मावस भाऊ झाला का मावस बहीण झाली. मी टाकलं रायबाला भाऊ झाला का बहीण झाली. त्यामुळं गैरसमज झाला सगळ्यांचं की वाटलं रायबाच्या आईला खोंड झालेला आहे. तर तसं काय नाही. हो का ही लक्ष्मी आहे, ही लक्ष्मीची लाली आणि ही रायबाची आहे. बघा हिला अजून 1 महिना तरी अवकाश आहे रायबाच्या आईला. आणि ही इकडं राधाची आहे, हिला झाला आहे खोंड. हा आणि ही मगाशी उड्या मारत होता हा. ऐ तुझं नाव काय ठेवायचं रे? ऐ रायबाचं 2 महिन्यांनी नाव पडलेलं. तर तुझं तसं नाही करणार, लवकर नाव पाडणार तुझं. आणि ही ह्या गाव आहे राधागतच आहे. राधागत कान बघा कसं केली. ऐ ऐ ऐ चिकनिया डोळं बघा कसं आहे साहेबांचं. पापड्या पांढरे दिला का राधागतच की. राधा शेअर करायची आहे भैया. भयो तिच्या बहिणीला शेअर करायचं आहे, दाखवायचं आहे बाबा. आज काय पण करून जरा दाखवली पाहिजे. हो बघ कुठं कुठं यायला लागलाय. मी जाईल तिकडे यायला लागलाय. काय सर तिकडं हिला पुती हिला नको ह्याला पुती आणली पाहिजे. तिथे जरा पुती टाकतो. साहेब शी करायला लागली. जरा खराब झाल्या म्हणजे येल्यावर खराब दिसते तिथे 1-15 दिवस परत सुरायला लागते ती. इकडं बघा रायबाजी आहे कसं आहे. बिचाऱ्याला धुतलेलं नाही कारण की गारठा आहे म्हणून. जरा 5-6 दिवस जाऊ दे, जरा ताकद वाढू दे अजून, मग धुवायचं गरम पाण्याला. आणि मॅट टाकले बघा कालास. ऐ ऐ काय नाव ठेवायचं तुझं बरं? सारखं प्याला जात तुझी. बेटिया ए बेटिया कसं आहे कसं आहे. भाई कुठल्या जातीत मोडतोय रे? हा खिल्लार डोळं काळ आहे ते. काळ किट्ट डोळा आहे साहेबांचं. नक्या बिक्याला चांगला आहे बरं का. ते म्हणतील का ना 4 बोट अंतर पाहिजे, तसे होतील. साहेबांनी पुती आणतो जरा 2-3 म्हणजे इथं टाकतो. इथं उभीला आपला बसेल. 15 दिवस इथं बांधायचं आणि परत मग आत मातीत आतून बाहेर सकाळ संध्याकाळ. कशी दिसते बघा माया लेक. हो शिस्त्यात मग अशी उड्या मारत होता चिंगळ्या. ओय बाई तू काय मारा येतेस काय? काय 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 चिकनिया ए काय
चला रायबा शेठ. आणि ह्या बघा हिच्या कॅमेरा धरला पांढरी शुभ्र दिसते आहे रायबाची. तुला आली इकडं आली सर इकडं काल धुवून काढली टाकाटक आहे का. आता ही बघा कशी दिसते आणि ही बघा कशी दिसते. आणि ही लक्ष्मी. हो आणि हे सर्वांचे लाडके 66 दावणीचे आणबान शान. अय बाळा आता म्हणून माझा लाड कमी करताय काय. अय बाबा सर की माय दे तू का मारायला कोण हो. माझं मैदान होतं तर आज नाही का मैदान केलेलं नाही सांगतो आपल्या फॅमिलीला. फॅमिली म्हणून बांधून ठेवतायचा तुम्ही. बघा आबाळ किती आले. सकाळी पाऊस पडलाय काही विषयच नाही. तर मक्यान बघितलेला आहे. मक्यान आणायचं जायचं सुरलला. आता विचार चाललाय कधी आणायचं. पिकअप मधनं किती येणार आहे गावात. डम्पिंग मधनं जास्त येणार. होय वैरण खायला झाली तर वाईट लागली त्याच नुसतं गव्हात आणि कडबा चालू आहे. आता मक्यान जरा आणलं पण तिथून तरी जास्त टाकले मी त्याला कमी टाक म्हटलेलं. अय शेट सर खाली उतर खाली उतर खाली खाली उतर. हे बघा आता का मॅट आणली पाहिजे. आता सगळ्यासनी मॅट होतं तेव्हा ह्याला मॅट नव्हतं. आता एकट्याला मॅट आहे आणि कोणाला मॅट नाही. किंवा म्हणून ब्रह्मा काय करतो माहिती आहे का तिकडं सरतो रायबाच्या मॅटवर. त्याला पण मॅट सवय लागली. आणलं पाहिजे 2 मॅट 2 लागतील. ही मॅट भाज्याला टाकायचं इकडं. हा कसा बघतो बघ. जायचं करायचं मैदान बाळा लवकरच. जरा आवून पडू दे रे काय गडबड नाही. हा दुसरा बैल आदत बैल. तर आज भाज्याचं औषध आणायचं आहे कारण की भैया इंजेक्शन द्यायला येत नव्हतं का. इंजेक्शन पण आहेत तेच की भाज्याचे. हो मसलमध्ये आहेत. भाजी आपला इथं बसलाय निवांत. पण तिथं हिरवं गव्हात टाकून गेला होता साहेबांनी. कांड्या टाकतो आलो माग. आता हे बघू शकता भाज्या गादीच केल्या वाटतं गाड्याला. कुट्टा आहे पण ते कडब्याचं ते शिल्लक राहिलेलं ती आहे. हे आता झालं थोडा राहिला कडबा. हे रोज इकडं आणि आता बाहेर काढू वळीन. मग काय मॅट आणसपर्यंत बाहेर बांधायची. मातीची कॅपा आणू मोरमाच्या मांजरी बसेल तेवढे आणायचे. 3 गुंठ तरी बसेल. हा पिकअप मध्ये किती 1 गुंठा 2 गुंठ बसेल किती पिकअप मध्ये. होय चिक्या करतोय चावली तू व्हायचं नाही. आपल्याला ट्रॅक्टर घेऊन सोडलं जाऊपर्यंत सगळं अंगा वनच आहे. खबर मी कुठं आला झाल्या. पळायचा आहे. थांब जरा तू रायबा बाबऱ्या भाज्या सुराला लागलं तर काय विषयच नाही. फेरा टाकूनच मनाची शंका गेली. तेवढाच निघाला फॉल्ट पडद चिटाकली ती. यासाठी बारकी लिस्ट दिलेली नाही तुला दाखवतो लिस्ट अशी. ही त्या जातीची आहे अशी तयार झाली पाहिजे. कांबळ की एवढी नाही ती काय ओरिजिनल. तर ही बघू शकता तुम्ही भाज्याची लिस्ट. आता हे डोसा कसा ढोस आता सगळा पूर्ण केला पाहिजे साहेबांचा आणि मग फेरा काढला पाहिजे. ते पण फेरा कधी बाळमामाच्या नावानं चांग भलं करून आदमापूरला नेणार आहे साहेबांनी.
आणि मग फेरा काढणार, कारण की आपण बोललेलो त्यामुळे न्यायला लागणारच. आणि ते एक मनात शंका त्या सारखं म्हटलं, म्हणजे असं बसलं की विचार घेतो डोक्याला, आला भाज्याला हातमापूरला न्यायचा, भाज्याला हातमापूरला न्यायचा आहे. आपण लय जणांचं तसं होतं, बोलते ते ह्याच्यात रे असं बोलते ती तेवढं देणार आत. आता मी जेजुरीला म्हटलं की ह्या साहेबासून नेणार कवा, 3 फेऱ्याचा ह्यो गुलाल गेल तवा कोण ही शेट रायबा शेट तवा ह्या साहेबांनी जेजुरीला नेणार. यांचा काय विषयच नाही. वाटते ना भाई याला आत्ता भरावं गाडीतून न्यावं मैदानात, याला न्याला भारी झाला. आणि फिटनेस जोरात झाल्या, चरबी नाही वाढली, ती जाम झालं, ताकद वाढल्या निबार धुतलेला नाही. फेर काढायचं घे जात हेज कुठं बाबा ती व्हिडिओ मला आला तर मी असं डोळा दाखतो पुढे टाकाल तो व्हिडिओ, लंपीचा व्हिडिओ. म्हणून तर बाबा हे राहू तिकडं, आपल्याला काय बोलायचं ते बोलू देत माणसं. शेवटी आपण यांच्या जवळ आहे, आपला जीव आहे यांच्यावर, झाला बिला तर त्यासारखं वाईट नाही. कवर झाला तर बरंच. आणि त्या जखमा बघून अरा मला तर रात्रभर झोप लागाय, रात्रभर नव्हे रडून पुरव. आणि शेवटी आपलंच बेकार वाटलं की यायला कसा वागलास, तुला माहित असून. नाही रे माहित कुठला, हा ते वे लंपीच आपल्या भागात आलाय का बाबा. म्हणून ही स्वच्छता ठेवतो बघा. ही आपली फॅमिली काय म्हणते ती की तुम्ही सारखी वर ठेवताय, तरी त्याच या लंपीच्या भ्यामुळे आम्ही बघा सारखं धुल काढतो. आणि काल गंमत पंडितची, आपलं काय असतंय बैल बाहेर बांधायची वाळच तोवर कट्ट, ते वाळलं वेळ सगळं. आणि बैल आता बांधली सगळी, म्हटलं पाणी दावत बारडी फुल होती, दिली वतून माग इथनं आयला म्हणलं का काय डोसक्या पडलायचं का काय, म्हटलं का वाळायसाठी बैल बाहेर बांधतोय आपण. अहो त्याला सवय लागलेली काय यांची रेत होता तवा, पाणी भात दिसणं वाटतंय. आता बाबा होतं जाऊ नकोस पाणी, बाळा मॅट आणायचं तुला हे पिलिया चिकन हत्यार आहे बघा हे सगळ्यात, म्हणजे माझ्या दृष्टिकोनात ह्या दावणीत आपल्या. मग तिथं भाज्या चिकना दिसते सगळ्यात, म्हणजे प्रत्येकाचं असतं ते भद्रा. आता कोणाची माया करायची कोणाची नाही, तिकडे एक बारका आलंय ती उड्या मारायला लागली की काय, मग काय लाली हाई होय का. आणि सगळ्यात लाडकं बाहेर बसलंय, म्हणजे दमवणार सगळ्यात दमवणार. आणि जे जास्त दमवत त्याच्यात काहीतरी कला असते त्याच्यातच. म्हणजे आता हे साहेबांना लय दमवलंय आपल्याला, त्या कष्टाचं फळ येऊ देणार आपल्याला एक ना एक दिवस, असं मी वर्ष झालं म्हणतो. आणि हे बघा हे चिक्याच्या अंगावर जातंय बारा बिकत्या. लाडूच काल आली ती व्हिडिओ, त्या मालकाचा पण आलेला की मला. अरे काय करू तू तस मला काय आवाज आला नाही तुझा. बघा या म्हणते लाडू आज शेअर करे काय फॅमिलीवर लाडू व्हिडिओ आले. हा हे पण विषय नको, जेव्हा आपल्याला नशिबान आपल्याला मिळेल तेव्हा बघू. बाळा तू जर बडाव नसतास काय त्या मालकानं तुझी लागा वाट लावली, बडाव केला तुला, नाहीतर आत्ता तुझी पैदास केली असती आम्ही 100%. हे आहे बघा शीट जाऊया उद्या. जरा काढ्या का बाहेर त्याला ये बारक्याला. पहिलं रायबादा असंच की प्यायला लागलाय गडी काय. पहिलं रायबा होता नाही असंच बाहेर रोज काढायचं, उन्हात जरा ठेवायचा आणि परत
तुला का काय झालं चिके काय लक्ष्मीच्या मागे लागलायस पलीकडचं थान थांब हे धर बाळा बाई धर जरा लॅप लॅप तोंड कशात भरवली ते खाली बसले ते चिक्का बसतो का तसं बसतो बाजाकडे नाकायला का पांढरं गाई तुम्हाला कोण सांगितलं कोण झाले हो मला गंडवलं येईल भाग्यानं परत देपुडीनं काय झालं देपुडी मला लागलं वाशा नाव फिरायला हा परत जरा शंका आली म्हणजे बहुतेक खोड असला तरी पण म्हणलं नाही भाग्यानं सांगितलं भाग्या विश्वास नाही मला वाटलं फोन आलेले तुमचा सांगू नको पाडी झाले मला फोन तुमचा आलेला म्हणलं पाडी झाली असं भारी भाज्या म्हणलं चला 2 पाड्या आता मध्ये हॅट्रिक करते काही हो. बाळा किती केलं बाबा रायबागेत तुझं पण काम आहे आता नुसतं खाया पियायचं आता 6-7 महिने गच्च उड्या मारायच्या त्याला येस नाही लवकर होतं खवाट होणार आहे बघ काही का होय होय काय द्यायचं दूध काढा की नाही पिणार ते पित पैसे नव्ह का चालू करतो त्याचं पाहत आता हे होईल बिघडेल त्याच थोडं असतं की हा बाटली कुठं आहे आपण आणली हे केलं नाही अरे आहे की त्या ह्याला पाहतो कुणाला ते जेव्हा आपण त्याचं वरच फोडलं की आणि पंकजनं डाळ ठेवले नाही बरं भिजत नव्हता हो आयला दूध आहे का काय आहे रे? चिक असेल अजून तिला दूध नाही बरं तिला तो काय होय माहिती आहे मला होय बाळा काय झालं ते ताकद पुरं नाही इथं नाही जाण म्हणजे कधी नाही हां त्याला वाढाय घेऊन येणार हां तिथं काय दूध काढायला नाही बरं का काही तुला तिथं हां तुझं नाही काढायचं नाही तिला दूध जास्त आहे काढायला लागणार नाही पिऊन ते मोठं झाले गच्च म्हणते त्यानं लालीला 5 वाटलं राय बसेल आहे की होय कॅमेरा चालू आहे होय ते घरातल्या फोनला मोठी चुकी झाली मोठी दूध आहे हां किती आहे की कुठं आहे 2 हे बघा घ्या बघा लोड नाही टेन्शन लेणे का नाही तुम्ही काय पण करा तिकडं जेव्हा माझ्या मनात आहे तेव्हाच मी पाळणार होतो राकेश जाऊ यायला काय याला जर चालू ना नाही की लई लांब नाही न्यायचा प्रमोच्या घरा उचणार नाही कुठे बाळा तुल्या आणि त्याला ते इंजेक्शन मी विचारतो कशी येत ती तर ही सिरिंज मस्तपैकी धुवून घेतल्या एकदम टाकाटक केल्या आणि एवढंसं दूध घेतलंय म्हणजे चिक आहे अजून तर काय विषय झालाय साहेबांनी जरा चिक पाचतो कारण की आता राधाजी आईला पूर्णपणे पिळले आम्ही कारण की दूध कासत तसंच होतं ह्या साहेबांनी वडा येणं झालं ताकद कमी पडतं ही नुसतं साहेब जी थानं फुटली मागली जी मऊ आहेत तेवढीच थानं पित्या पेतोय हा ही होय तर टाक इथं बसते चटणी झाली तुझी इथं अशी टाकू इथं म्हणजे काय नाही एका बाजूला बसते निवांत गायला बसून देणार झाला कुठे थांब बसते घाण वेगळं बसतोय ही मला नाही म्हणजे आठवण्याला शेत ओ शेत त्याला कळत नाही काय शिकणार की साहेब सगळं परत परत काय बघा ना असं गेलं नाही आ काय हा ठसका लागेल नाकात नाही
अरे उठकी बाळा हा? गाढवाला किती किलोमीटर लांब लागला आहे बाटवड्यात शिक्क्यू पाहिजे ना सर कुठं उपाय कुठं आहे काय करूनच हे करते आणि कही आहे नाटक्या गोड्या तू उठवायला कसं नाही अजिबात उठत नाही ह्याच्या आईला शिक्क्यू पाहिजे ते वाट केला काय मला काय ते तुम्ही मला म्हणता पाडे कारण राधा लय हुशार ती तरीच होती ती शेअर करायची ती आता उद्याची व्हिडिओ शेअर करतो तिची बहीण आणि आता काय झालं पाहिजे आता रायबा 2 घेऊ होय कारण घरचा आहे हत्यार लाडक दुसरा झाला दुसरा माहिती आहे दादा सगळं सांगते खाली तसंच पाहिजे तसंच सांगते खाली बघ किती खायला चिदर जरा काय करतोस छान काढतील कडू म्हणता तर आता एवढं दूध राहिलं हे घेतो पाजू तर बाजाराला दीपक शेट्टी घेऊन गेलीत कुठं आणि पाऊस आलाय बघा म्हटलं जरा भाज्याला जरा बाहेर काढायचा होय काय सुटला बी पाय बी निष्ठल डांबरी आता नाही गावत लवकर चिक्या मानावं लागेल माग आता तर लालीला करायचा कंडा आपण कंडा दोरी बदलायचे कारण लाली झाली मोठी आता लाली लक्ष घालायचं आहे एकदम अशी गट्टीच्या गट्टी करायची आहे कारण ती आपल्या दावणीला पहिल्यांदाच हे चिक्या चल चल बाहेर तेव्हा जातो आत हो वैरण लागलाय खायला भाजीची नाही आता तसाच आहे पुढे हा जाय काय नाही करत भाज्या जातो यात त्या जागेवर ते गेला बघ तिथं त्याला काय बारकं गावते का बघ कांटा बिंड हात गेला बांध जात तर हा याला पळू की जरा भाज्याला हा रस्त्यावर पळू नको बाबा पाय बी निष्ठ या इधर त्याला कळत नाही आकडा अजून आकडे बाबरे मारतो तिकडे त्याला ठोकलंच कधी बस झालं भाज्याला चालवायचा आहे पाऊस यायला लागला खायला हा चलो काय लोक 5-5 मिनिटाला पिकले लाली लोक 3 घ्या काय त्या आता ती रायभाजी आहे येणार चिल्लर फॅक्टरी सगळ्या जास्त म्हणतोय रे त्याला बघा काय टाकले आम्ही चटई टाकल्या गोंडा भाऊची चटई खराब झालेली याला रे कोंडाला नाव काय ठेवायचं आता मला लय विचार केला पाहिजे आता एकच उत्सुकता राहिल्या रायबा शेठची मम्मी भरपूर कमेंट होत्या राधा कुठाय मला तर म्हटलं राधा शेअर करूया राधा बघायसाठी निघालो मी पण लय दिवसात बघायला तर आता वाटेगाव रोडला आहे मी राधा राधाला जाऊन सांगायचं आहे तुला भाऊ दादा तुम्ही पाहिजे स्टार्ट काय ना तिकडं राहता इधर इसे राहता हम सबकी राहता हाँ? इस का झालं त्याची
आज म्हणजे कामं ही जरा कागदपत्र आहे त्याची कामं थोडी म्हणजे करून घेतो. तुम्ही जरा पण झेंडूची बाग सुट्टीचं नाव आता हाय कुठं हो काही काय करायचं पाहिजे. हा राधाचं मान काय पुढे हो इकडं आहे राधा जर ते एवढे लयच्या त्यांच्याकडे राधा आहे. अरे फोन येते ते मेसेज येते ते राधा दाखवा की एकदा तुला म्हटलं चला राधाला भाव झाला आहे पाणी बघ त्या ह्या शेड ह्या नको राधा नको दमवते का रे शांत हा 2 वर्षाला की नाव काय राधाच ठेवलं का राधा काय कर बसले काय ते काय ग मोठी झाली गेला काही केवढी झाली बघ राधा. अरे वा 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 कसं आहे उठलं जरा असं दोरी दिली ठेवू ही एमडी म्हणजे मानवर त्या काय बाबा बाळगत्या राधा तुला सांगा आलोय ग तुला भाव झालाय तुला का मोठी झालेला का बा एमडी लई दिवसात न बघितलं खाना चालू आहे फक्त एक विषय तेवढा कर दोरी जरा ढिली कर मानवर झाली पाहिजे हो यांच्या येते का तसं. आणि हा विषय आहे बरं का इकडं माग बघा झाड आहे ते इकडे सगळं मोकळच आहे चाटते चाटायची सवय नाही गेलेली और शिंक पण लागा कसं झाली की राहता इच्छा गावातला का आईपेक्षा मोठी होणारी काय ते टोपी म्हणजे हा हा चाटायची सवय काय गेलेली ना या राहता जरा बाळा चांगल्या जाऊन गेला काही विषय नाही आपल्यापेक्षा तब्येत झाली जाईल काय करते माहिती का खातोडी नाही खायला पडत नाही खायला म्हणजे तिथे आहे आणि ही आता ते पण ते कसं करते काय लक्षात कोंडई कोंडई तरी होती तिची राधाची आहे ते का नाही आता हेच कशी होती मारते म्हणून राधा खाते चालू आहे तुला खाते त्यामुळे देऊ नको कोणाला मोठी झालेला का किती दिवसात बघितलं त्यामुळे मला पण मामी म्हटलं काय माहिती माझ्या डोसक्यात जेवढे दिले नाही तेवढं मी धरून आलेलं तांगडीला का हाईट बीट झाली लांबी आहे हिला आता धावलाच तर वळू दाखवायचा बघ पैसे जाऊ दे गेलं तर आमच्या चुक्या झाल्या आता गेला सलगरात न्यायची नाहीतर इथं बोलवायचं पितीत कारण की हे त्या मापायची आहे ही अजून लय मोठी होणार. राधा ए राधा अगं सगळी फॅमिली तू तुझी वाट बघत बसल्या दिसतेस का नाही त्यासनी वाट काय कायचा गैरसमज जाणार कुठं तर लांब दिली असणार आई ती तिचं तोंड लय भारी येसन लवकर टोचा लागणार तिला शिंग बघ कसं नीट शिंग आले आणि एका साईडला शिंग बाहेर सुद्धा पडले कसं काय तिकडलं शिंग बाहेर सुद्धा मग पहिल्यापासून हे बघा बघा आईच्या गावात नाही चांग काहीच नाही मी सांगतो की हिला पहिलं खोंडच होणार बघा हिला खोंड झाली की तू ठेवणार आणि तुला नाद लागणार मग त्यामुळे ती गाब असली गाब गेली तर माझ्या इथं आणून बांध आणि परत खोंड झाली की आम्ही ठेवतो परत नाही जाणार स्कीम कशी आहे इकडं लाल इकडं पण लाली आहे का एक इकडं पण लाली आहे काही तिचं पण नाव राहतच आहे आता ठेवलं काय शी कोणाची हिची कुठलं सिंग दिलं कोणा हे खरा आपल्या इथे आपली लाली आहे ती हे आहे काय बरं बिट्टल नो बिट्टलच बसतोय तुमच्या गाईला झाले का तशीच मागणी झाली तिची कान लांबड आहे रे हे गिर आहे गिर हे जर्सी मध्ये येत ती गिरमध्ये झाली होय कुठे गेली राधा पुढे बाळा हे राधा खाऊन खाऊन बसली आधी 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 राधा इकडे बॅग
ए इकडे भाऊ झालाय भाऊ. तर चला आता आज काम आहे ते, आज कागदोपत्री काम आहे आमचे. हे रेशन कार्डवर नाव वाढायचं आहे. मी अजून लग्न झालेली नोंद घातलेली ना अजून. इकडे कशावर जायचं आता आपण. पहिल्यांदा आम्हाला ती नोंद घालायची, मग रेशन कार्डवर नाव लागणार श्रीशाचं, श्रीशाच्या मम्मीचं. मग आता ते करून गेले. आता काय उघडलं तर आपलं म्हणजे मैदानं चालू होते ते, परत वेळ मिळायचा नाही. चल